लगेचच आपण खेळ सज्ज करायचं. पाहिलं तर पालेश्वरी चषक 2025 हे पर्व आणि पाहिलं तर साखळी सामन्यातील रिवाल्सर आजचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र आहे. आणि शेवटच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकतो की या पहिला सामना इथे जिंकला गेलेला आहे, तो म्हणजेच पेटाली संघ. त्याच्यानंतर सुपर 12मध्ये. तर या दोन संघामध्ये कुठला संघ सुपर 12मध्ये दाखल होईल याची आपण प्रतीक्षा थोड्याच वेळात पाहणार आहोत. परंतु इथे दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. चला, मॅचला आपण काही क्षणातच सुरुवात करीत आहोत. हा असेल विनर वर्सेस विनर, एक एक विजय संपादित करून आता मात्र दोन संघ एकमेकांसमोर भिडतील. ऋत्विक स्वराली 11 देवीचा पाडा, विपक्ष सचिन स्पोर्ट्स किरणे. या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत आजच्या रात्रीतला हा विजय संघासोबत सुरू होणारा सामना. दोन्ही ऑफिशियल पंच आमचे द्वारकानाथ सोरगे, त्याचबरोबर प्रवीण टेंबेचे आमचे भाऊ अर्थात अनिलजी टेंबे. दोन्ही अंपायर्स ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये आणि सुनीलजी पाटील मॅन फ्रॉम मोरबी. तिन्ही पंचांचं ही कौतुक केलं जाईल. फलंदाज रेडीला चेंडूची तपासणी केली जाईल. अर्थात चेंडूची चाचपणी करा आणि लगेच मात्र चेंडू घेऊन मैदानात उतरा. आपण पाहत आहोत पालेश्वरी चषक 2025 हे आयोजन. खास करून मी आमच्या आयोजन कमिटीचं मनापासून आभार मानेन. निखिलजी प्रभाकर शेठ तांडेल या गावचे सरपंच साहेब, त्याचबरोबर माजी सरपंच दिलीपजी वासकर साहेब, हेमराज म्हात्रे म्हटलं तर टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड. आयोजकांच्या भूमिकेत तुम्ही त्यांना पाहता. प्रशांतजी पवार, प्रशांत पवार साहेब म्हटलं ना तर खरं तर सामाजिक कार्य, सामाजिक क्षेत्र आणि त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप नाव आहे. अर्थातच आशीर्वाद ट्रान्सपोर्टचे ओनर प्रशांत दादा पवार हे आयोजनाच्या भूमिकेत. अजयजी मोरावकर, महेश पवार, प्रभाकरजी तांडेल, जितेशजी म्हात्रे, शिवदास पवार, निलेश उलवेकर, विशाल उलवेकर, अशोक उलवेकर, सागर म्हात्रे, मनोज म्हात्रे, आदेश पाटील, संदीप म्हात्रे, सर्व आमची मित्र मंडळी आणि आमचे दिनकरजी बारसे. आज खरं तर त्यांची उपस्थिती पाहायला मिळते सलग प्रत्येक रात्रीमध्ये. या सर्व आयोजन कमिटीचं मी मनापासून आभार मानतोय. खूप चांगलं आयोजन. आल्या क्षणाला म्हटलं की प्रकाश देखील खूप चांगला आहे, मैदानही खूप चांगलं आहे. पालेश्वरी गावामध्ये आई गावदेवी पालेश्वरीच्या आईच्या नावाने हे चषक तुम्ही पाहता पालेबुद्रुक नगरीमध्ये. सर्वांचं करूया स्वागत आणि जाऊया. इथे मात्र मॅच होईल सुरू. खिरणे विपक्ष देवीचा पाडा. ते संघ मात्र आज ज्या नावाने खेळले जात आहेत ऋत्विका स्वराली 11 देवीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात सचिन स्पोर्ट्स केरणे. देवीचा पाडा टीमनं मागच्या मॅचमध्ये बघा 69 धावा काढल्या होत्या, परंतु केरणे टीमनं 39 धावांचं आव्हान सहज पार केलं होतं दुसऱ्या मॅचमध्ये पालेखुर्द संघाच्या विरोधात. जॉन पहिल्या बॉलवर इथे मात्र होती कॅच सिलीमंड ऑफला 30 यार्ड सर्कल मध्ये. गोलंदाजी करत असताना विकास पाटील आणि त्या पहिल्या बॉलवर मात्र सिंगल पळून काढले. स्क्रीनवर पाहू शकाल एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला होता विजय म्हात्रे. खरं तर ते निवृत्ती घेणार होते. मगाशी त्यांचा उल्लेख केला होता की आज आपण कदाचित त्यांची स्पर्धा असेल ही शेवटची, कारण वयाप्रमाणे सातत्याने टेनिस क्रिकेट खेळणं ही कठीण असतं, परंतु गावासाठी खेळावं लागतं. विजयजी म्हात्रे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर विजयजी म्हात्रे यांना.
अनेक वर्ष अनेक काल त्यांनी या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या संघासाठी खेळलाय. ऑन स्ट्राईक अश्विन माली नंतर रोहन गोंधळी. हो पुन्हा एकदा बघा इथे मात्र अजून एक सिंगल. तर इथे पाहिलं तर देवीचे पाडचे एक उत्कृष्ट दमदार व्यक्तिमत्व असणारे शांत आणि संयमी सन्माननीय पप्पू म्हात्रे साहेबांकडून देवीचे पाड संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि गोलंदाजाला सुवर्ण संधी विकेट हॅट्रिक जर पटकावली तर वसंतदादा काठावळे यांच्याकडनं 3,000 रुपयाचं बक्षीस मिळेल. परंतु इथे माघारी परतवलंय, धाव मिळणार नाहीये. किरण टीमच्या फलंदाजाला धावसंख्या धावफलकावर 2. पहिलं षटक विकास पाटील या गोलंदाजाचं सुरू असताना विकास पाटील या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पटकावली ना तर वसंतदादा काटावले पनवेल पंचायत समितीचे उपसभापती म्हणून देखील त्यांची ओळख आहे. आणि त्यांचं या व्यासपीठावर ज्या पद्धतीने तुम्ही आगमन झालेलं पाहिलं त्यांनी बक्षीस देखील लावलंय. क्रिकेटची प्रचंड आवड आहे साहेबांना, स्वतः आयोजक देखील आहेत. यस इट्स अ ग्रेट हिट, बॉल इज गो आउट ऑफ द पार्क, इट्स अ ह्यूज सिक्सर. षटकार आलाय. देवीचा पाडा म्हटलं तर बरेच समर्थक वाडा ग्रुप आमचा या मॅचचा आनंद घेतानाही पाहायला मिळतोय. इन ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल काय षटकार ठोकला होता अगदी सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धाव्याने संघाची धावसंख्या 8. रोहनसाठी हा बॉल ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता विकासनं, मात्र इथे मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं मात्र संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते ती 9 या आकड्यावर. षटक सुरू आहे पहिलं. देवीचा पाडा विपक्ष किरणे. 4 षटकांचा हा मॅच असेल, त्यामुळे 4 षटकांमध्ये आता किती धावांचं आव्हान समोर सेट केलं जाईल. तर इथे पहा सुवर्ण संधी आले सन्माननीय सतीश माले यांच्याकडनं. आपण जर लगातार 2 षटकार मारले तर सतीश माली साहेबांकडून आपल्याला 1,000 रुपयाचं बक्षीस पात्र ठरू शकता. शेवटच्या रात्रीपर्यंत बक्षिसांची खैराट सुरूच आहे. आपण पाहतोय अंतिम मॅच पर्यंत तुम्हाला बक्षीस पाहायला मिळतील. आडव्या बॅटने केला डावकुरा फलंदाज, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. धावसंख्या स्थिर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावर 9. खूप चांगली गोलंदाजी. विकास पाटीलने हे शतक अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलंय. जर विचार केला ना तर या ओव्हरमध्ये एक षटकार येऊन देखील फक्त 9 धावा आल्या आहेत. देवीचा पाडा संघासाठी अतिशय फायदेशीर षटक राहिलंय हे विकासचं. परंतु सेकंड ओव्हर घेऊन कोण येणार? विजय म्हात्रे. विजय म्हात्रे यांच्याबद्दल मगाशी एक मी आमच्या महागुरूंच्या तोंडातून वक्तव्य ऐकलं की विजय म्हात्रेच्या टेनिस कारकिर्दीतलं हे शेवटचा कदाचित ही शेवटची स्पर्धा आहे आणि ते रिटायरमेंट घेणार आहेत टेनिस कारकिर्दीतून. बरीच वर्ष त्यांनी क्रिकेट केलंय, परंतु तेच विजय म्हात्रे गोलंदाजीसाठी येत आहेत. अनेक वर्षांपासून खेळणारे हे खेळाडू. आणि देवीचा पाडा गावामध्ये बघा 2-2 संघ देखील आहेत. त्यामुळे आजकाल विचार केला जसा खिरणे गाव संघ खेळतो त्या गावामध्ये देखील 2 संघ. हा लवली स्ट्रोक हवेमध्ये लॉफ्ट केलाय उंचीचा आणि तेवढ्याच लांबीचा. पालेश्वरी चषकातला येतोय अजून एक दर्जेदार षटकार. सिक्सर. 6 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर पुन्हा एकदा वाढेल, ती म्हणजे 15 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 9 आणि या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. पारितोषिक लावलं होतं 1,000 रुपयाचं. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं फलंदाजांसाठी वसंतदादा काटावले साहेबांनी गोलंदाजाला विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपये लावलेत. वसंतदादांना खरं तर एक चांगले प्रेरित करतायत, प्रोत्साहित करतायत खेळाडूंना. इथे मिळाली एक सिंगल शॉट पॉइंटला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 16 या आकड्यावर. षटक सुरू आहे दुसरं. पॉवर प्ले 1 मात्र समाप्त झाला. त्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाही. इथून पुढे आता सचिन स्पोर्ट खिरणे टीमला आता हाणामारी करावी लागेल.
विजय मात्रे पुन्हा एकदा गोलंदाज पंचांना पार करून पुढील चेंडू घेऊन येतील. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज. हा ऑफ स्टॅम्पला होता. ऑफ स्टॅम्पला लॉफ्ट केला मात्र हवेमध्ये केला. क्षेत्ररक्षक येतो वेगानं विकास. तिथे मात्र एक चेंडू उचलेल फेकेल. पाहता पाहता अगदी चित्त्याच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केल्यात. वेगानं धावले दोन्ही फलंदाज. हवेमध्ये चेंडू असताना एक धाव पहिलीच कंप्लीट केली. त्यानंतर दुसरी धाव ही पूर्ण झाली आणि पाहता पाहता 2 धावेनं संघ जाऊन पोहोचतोय. सचिन स्पोर्ट्स खेरणे 18 या आकड्यावर. 18 धावा. विजय मात्रे आपल्या षटकातला आपल्या कोट्यातला पुढील चेंडू घेऊन येईल. समोर डावखुऱ्या फलंदाज. इथे रोहन गोंधळीसाठी रोहन गोंधळीनं लॉंग हिट केलाय. अजून एक ब्रिलियंट मॅग्निफिशियंट स्ट्रोक. इट्स अ 6 रन. अजून एक षटकार आलाय. रोहनच्या बॅटमधून एक षटकार, अश्विन मालीच्या बॅटमधून एक षटकार आणि संघाला नेऊन ठेवलंय ते म्हणजेच आता 24 या आकड्यावर. 24 धावा एकंदरीत धावफलकावर लागलेत. आमचे सर्व मान्यवर या मॅचचा आनंद घेताना बघा. रात्रीचे 12 वाजून 36 मिनिटं, 12:30 वाजून गेलेत. हा स्टेट ड्राईव्हचा फटका वेगाने केला. तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलंय. गुड फिल्डिंग. पुन्हा एकदा मिळेल एक धाव. 25 रन्स. 25 धावा धावफलकावर. फर्स्ट इनिंग प्रोग्रेस. अश्विन माली रोहन गोंधळी सलामीची जोडी मैदानावर खेळतोय. सलामीवीर फलंदाज अजूनपर्यंत ब्रेक थ्रू मिळाला नाही खेरणे संघाला. दोन्ही आपण विचार केला तर अगदी याच परिसरातील संघ आहेत. पायावर धरला. लाऊड ऑफिल. यस. LBW लेग बिफोर द विकेट. पायची स्वरूपात बाद झालाय हा फलंदाज अश्विन माली. 2 षटकार ठोकले होते अश्विननं. तो अश्विन मात्र सलामीवीर फलंदाज होईल. पायचित बाद. पाणी लवकर घेऊन जायचंय. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 25 धावा, 1 गडी बाद. 1 गडी बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. कौतुक केलं या अश्विन मालीचं 2 षटकार ठोकल्याबद्दल त्यांच्या खेळाडू कक्षाकडनं. खूप चांगलं बघा हे मैदान. आउटफील्ड फास्ट आहे. मैदानावर तुम्ही मोठमोठे बॅनर ही पाहता. बिंदास भाईंचा बॅनर. रुपेश ठोंबरे या रायगडमध्ये सर्वात जास्त बाईक पुरस्कृत करणारे हे बिंदास भाई. त्यांचाही बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. भोलानाथ शेठ पाटील सरपंच यांचाही बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. या परिसरातील सर्व नामवंत DB बाईंचं देखील बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. नामवंत सर्व व्यक्ती या परिसरातील आज मात्र या पालेश्वरी नगरीमध्ये ही स्पर्धा सुरू असताना त्यांचे कटआउट, त्यांचे बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं मैदान, सुसज्ज मैदान आणि तुम्ही टावर बघितलं तर अगदी प्रकाशमय, भरपूर रोषणाई या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातला आता पहिला चेंडू घेऊन येईल राकेश पणेकर. उद्या मात्र चांगल्या चांगल्या लढती पाहायला मिळतील. पहिला मॅच असेल वल्लभ विरुद्ध बोर्ले. बरोबर 7 वाजता पहिला बॉल पडेल. वल्लभ आणि बोर्ले संघ तुम्ही लाईव्ह पाहत असेल तर नक्कीच 7 वाजता बॉल पडेल. परंतु इथे फुलटॉस बॉल आल्या क्षणाला इथे ठोकतोय, जिथे मात्र रोहन गोंधळी हा बॅट्समन षटकार ठोकतोय. कारण स्ट्राईक रोटेट झाली, रोहनला मिळाली स्ट्राईक. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला होता. डावखुरा फलंदाज रोहननं ठोकलेला हा खणखणी षटकार. उद्याच्या दिवसात दुसरा सामना असेल चिंद्रण विपक्ष नितळस. तिसरा सामना नेरे विपक्ष कानपोली. अजून एक दर्जेदार रोहनच्या बॅटमधून आलेला खणखणी षटकार. तर इथे आयवा कॅचसाठी बक्षीस होतं आणि इथे आयवा कॅच रत्नदीप बारशेने घेतलंय. तर नक्कीच आयवा कॅचसाठी बक्षीस आलेलं आहे. तर त्याच्यानंतर रोहनने 2 षटकार मारले. आमचे सन्माननीय सतीश माली साहेबांकडनं इथे 1000 रुपयाचं बक्षीस दाखल झालेलं आहे.
म्हणजे बक्षिसात पात्र ठरले दिनकरजी बारसे सर. बघा, एक प्रेक्षक एक खेळाडू. उद्याच्या दिवसातला तिसरा सामना नेरे कानपोली, नेरे विरुद्ध कानपोली. चौथा सामना असेल सुपर 6 अर्थातच सुपर 12च्या मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बघा, वल्लभ विपक्ष बोरले, चिंद्रण विपक्ष निटळस आणि नेरे विरुद्ध कानपोली. बिग फाईट. त्याच्यानंतर आताच आयोवा खेळायची घेतली रत्नदीप बारशेनं. त्याला हेमराजजी म्हात्रे या साहेब मान्यवरांकडनं इथे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे. धन्यवाद. राकेश पणेकर या गोलंदाजावर आता अक्षरशः आक्रमक पवित्रा उचलला या फलंदाजांनी. रोहन गोंधळी 22 धावांवर खेळतोय अवघ्या 7 बॉलमध्ये. अजून एक मार असं त्यांच्या सहकाऱ्यांकडनं इशारा आला होता, परंतु चांगला चेंडू फेकला राकेशनं पायावर आणि तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर 37 धावा. चेंडू शोधायला गेले होते बॅटरी घेऊन, टॉर्च घेऊन. मग एक खेळणे टीमचे खेळाडू होते की आमचे आयोजक, हा मोठा प्रश्न असतो. कारण जुना बॉल फलंदाजांना तेवढाच फायदेशीर ठरतो. नवीन बॉल आल्यानंतर डॉट गेला. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा रोहन गोंधळी. बॅटची कडा घेतली बिहाइंड द कीपर. ओहो, चूक झाली, चुकीला माफी नाही. थर्ड मॅन मध्ये आलेला हा खणखणीत चौकार. जुना बॉल लगेच आला. डिक्लेअर फटका पाहायला मिळाला आणि तिथे मात्र धावसंख्या 4 ने वाढली. 2 क्षेत्ररक्षकांना चुकून चेंडू गेलाय. आपण स्क्रीनवर पाहिलात. 4 धावेने 41. चांगली धावसंख्या. धावसंख्येला आता आकारात्मक धावसंख्या तयार झाली आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये षटक तिसरं सुरू आहे आणि 41 म्हणजे 50 आकडा क्रॉस होण्याची शक्यता आहे या मॅचमध्ये. आणि जर 50 आकडा क्रॉस झाला तर मग इथे देवीचा पाडा टीमला संघर्ष करावा लागेल, मोठे प्रयत्न करावे लागतील. ऋत्विक स्वराली 11 देवीचा पाडा गोलंदाज. राकेश बनेकरचा हा बॉल भिरकावून दिलाय. ड्रिबल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेड मात्र निसटला. तिथे तिला या स्ट्रोकवर सिंगल. 1 धाव आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर मात्र 42. बघा, झेल होता. इन ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. अगदी हातातून झेल निसटला. प्रयत्न केले होते कारण षटकारही वाचवायचं आहे, झेलही पकडायचं आहे. या अवस्थेमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षकावर एक प्रेशर क्रिएट झालं. 42 धावा धावफलकावर. हा मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली स्वतः राकेश चूक करणार नाही. टिपतोय झेल. राकेश करतोय कमबॅक. अजून एक विकेट. विकेट नंबर इथे मात्र जाईल तंबूच्या श्रेयाला 2री. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन गोंधळी. या अगोदर बॅट्समन रोहन गोंधळीच बाद झाला आणि ऑन स्ट्राईक रोहन गोंधळी आहे आणि नवीन रोहन गोंधळी म्हणजे 2 रोहन गोंधळी. आता काय करायचं? सिनियर ज्युनियर. सिनियर रोहन गोंधळी बॅट्समन मैदानात उभा आहे खेळपट्टीवर आणि नवीन गोंधळी अर्थात ज्युनियर रोहन गोंधळी हा मैदानात दाखल होतोय. नक्कीच सिनियर ज्यानं 2 षटकार ठोकलेत आतापर्यंत. 3राही षटकार त्यानं ठोकला होता बारसे सर आणि 1 चौकारी मारलाय. खूप चांगली बॅटिंग करतोय सिनियर रोहन गोंधळी. परंतु नवीन आता ज्युनियर रोहन गोंधळी कशा पद्धतीनं फलंदाजी करेल हे पाहावं लागेल. षटकही समाप्त झालं 3रं. 3 षटकांमध्ये 42 धावा धावफलकावर लागल्यात. आता लास्ट ओव्हर घेऊन कोण येणार? राहुल साळुंके. त्याच्या हातामध्ये चेंडू पाचारण केलंय, आमंत्रित केलंय कर्णधारानं. देवीचा पाडा संघ फिल्डिंग करणारा संघ गोलंदाज राहुल पंचांना पार करून चेंडू फेकतोय. ऑफ स्टंपला बॉल होता. अगदी चेंडू सिलिमिडॉन कडे जातो. स्वतः रोहन मात्र ज्या पद्धतीनं दोन्ही रोहन धावतायत मैदानाच्या आतमध्ये फेकी झाली खराब.
आणि तिथे मात्र 2 धावा पलून काढल्यात. संघाची धावसंख्या 44, 44 धावा. षटक लास्ट स्लॉग ओव्हर. टार्गेट सेट करण्यासाठी हे ओव्हर मात्र अगदी जबाबदारीचं षटक फेकलं जाईल. डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर, अंतिम षटक. राहुल सालुंकेचा पुढील बॉल. हा अगदी समोर दिला होता चेंडू. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह, वेगानं गती होती या फटक्यामध्ये. अगदी चेंडू फिल्डर को बिल्कुल चिरती हुई गेंद गई सीमा रेखा के बाहर. 4 रन. काय वेग होता बघा फटक्यामध्ये. चेंडू जसा ओव्हरफिस आला, स्टेट ड्राईव्हचा फटका ताकदीनं ठोकला. चेंडू दंदन 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 करत गेला. अगदी प्रशांत शेठ म्हात्रे असुडगाव यांच्या बॅनरला टच करताना चौकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. बॅटची कडा घेऊन कॉट बिहाइंड द विकेट. राकेश पणेकरच्या हातामध्ये झेल. विकेट नंबर 3. तिसरी सफलता मिळाली मात्र या ठिकाणी देवीचा पाडा संघाला. 48 या आकड्यावर 3 गडी बाद. 50 आकडा क्रॉस करण्यासाठी धडपड सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. लवली कॅच. बॅटची काहीशी कडा घेतली आणि बिग विकेट सिनियर रोहन गोंधळी ज्यानं कमालीची फलंदाजी केली बघा. 33 धावा ठोकल्यात रोहननं. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी. 13 चेंडू 33 धावा. सचिन स्पोर्ट्स खेळणे टीमचा हा फलंदाज रोहन कामगिरी सरस आणि खूप चांगली कामगिरी करत असताना बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानात समाधान गोंधळी. गोंधळी माली, माली गोंधळी सर्व मात्र हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत खेळताना. घुसून खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्कचा वापर परंतु लेग स्टंप सोडून जातोय. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. द्वारकानाथजी चोरगेसर, सुनीलजी पाटील. फुटवर्कचा वापर केला होता. नवीन बॅट्समन ज्या पद्धतीनं फलंदाजीला आला समाधान, परंतु गोलंदाजाची दिशा भटकली गेली आणि अशा परिस्थितीत राहुल सालुंके आता मात्र ऑफ स्टंपला बॉल ठेवला. लाईन बदलली राहुलनं. या अगोदर लेग स्टंपला बॉल होता तो वाईड आला. त्यांनी हेरलं की आता मला ऑफ स्टंपला बॉल ठेवावा लागेल, परंतु त्यामध्ये मिळालं यश. देवीचा पाडा टीमचा हा राहुल साळुंके डॉट बॉल खेळतोय, फेकतोय आणि आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू. 49 धावांवर इथे मात्र अजून एक विकेट. भालचंद्रने टिपलेला हा झेल. 49 आकड्यावर राकेश पणेकर, भालचंद्र हे असतील, सारे आयोजक देखील आहेत. देवीचा पाडा या गावामध्ये सातत्याने स्पर्धा, तुम्ही रजनी स्पर्धा पाहता. भालचंद्रने टिपलेला हा झेल ऑन स्क्रीनवर तुम्ही इन ॲक्शन रिप्लेमध्ये पाहाल. यष्टीरक्षकाच्या मागे किपिंग अगदी फिल्डिंग करणारे खेळाडू. 4 गडी बाद 49 धावा. मी म्हटलं होतं की 50 आकडा क्रॉस करावा लागेल खेळणे संघाला, परंतु आता 50 आकडा अजूनपर्यंत क्रॉस होत नाहीये. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा हा चेंडू खेळणे टीमसाठी. या बॉलवर जेवढ्या धावा येतील ना त्या उत्तरार्धामध्ये तेवढ्याच त्यांना त्या फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे हा बॉल जो आहे ना तो पूर्णपणे तुमचा टार्गेट सेट करून जाईल. शेवटचा बॉल. राहुल सालुंके टू न्यू बॅट्समन प्रणव गोंधळी. प्रणव गोंधळी भिरकावून देतोय. अगदी इथे एक मात्र धाव मिळाली आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल. 50 धावा कंप्लीट झाल्या. 4 षटक, 50 धावा, 4 गडी बाद. आता मात्र येणाऱ्या उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि 51 धावा हे टार्गेट सेट केलं गेलंय. नक्कीच सर, आपण पाहतो जी वर्तमान लढत आहे अतिशय सुरेख अशी लढत आपण पाहतो. खेळणे विपक्ष पाहिलं तर देवीचा पाडा, आणि इथे पाहिलं देवीचा पाडा संघ प्रथम, खेळणे संघ प्रथम फलंदाजी करत आहे. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये पाहिलं तर 50 धावा धावफलकावरती लावल्यात. मी म्हणेन पाहिलं तर खेळणे संघाने एक मजबूत फलंदाजी पाहिली. रोहन गोंधळीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची फलंदाजी. त्याच्यानंतर त्यांचे 3 षटकार आलेत. त्यांना बक्षीससुद्धा लाभलं. इथे आमचे सन्माननीय पाहुणे सतीश माळी या साहेबांकडनं 1000 रुपयाचं बक्षीस ते घेणार आहेत.
परंतु इथे पाहिलं तर सुरेख अशी आपण मॅच पाहतो. अतिशय रंगतदार असा सामना पाहायला मिळते. इथे पाहिलं तर सुपर 12चा सामना आहे. जर याच्यातून जो जिंकेल तो नक्कीच लढणार आहे या आजच्या रात्रीमध्ये पाहिलं तर पेठाली संघासमोर. परंतु इथे कमालीची फलंदाजी करावी लागेल मी म्हणेन देवीचा पाडा संघाला, कारण 24 चेंडू आणि समीकरण पाहिलं तर अवघ्या नव्हे तर तब्बल 51 धावांचं समीकरण आहे. तसं पाहिलं रिव्हॉल्सर तर आव्हान सोपं नाही आहे, कारण रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत आणि हवेमध्ये नरमता दमटपणा निर्माण झालेला आहे. चेंडूची जी गती आहे ती गती खूपच कमी लाभणार आहे. आपण या स्पर्धेमध्ये आज 6 रात्री पाहिलं, शेवटच्या अगदी 12 वाजून गेल्यानंतर जो दमटपणा जाणवतो दमटपणेचा पुरेपूर फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळत असतो. कारण एखादा फलंदाजी करतो, उंच चेंडू आकाशामध्ये मारतो, षटकारचे असे चेंडू जास्त उंची घेत नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित झेलची अपेक्षा असते आणि त्यावेळी बॅकफूटला जातो फलंदाजी करणारा संघ. इथे मात्र काय घडणार याचं प्रात्यक्षिक वर्णन आपण ऐकण्यासाठी जाऊया आमचे सन्माननीय बाबू शहा यांच्याकडे. क्या बात है, ये हमारे लेजेंड की आवाज़ थी रिबल मात्रेसर, जो एक्स्ट्रा इनिंग्स हम देखते हैं आईपीएल में, इंटरनेशनल में, इनिंग के ब्रेक में देखिए बहुत बढ़िया देखिए हमारी जानकारी थी. यहाँ गेंद कितना समय लेता है और रात होने के साथ साथ क्या यहाँ पर क्लाइमेट बदलता रहता है. चलिए यहाँ पर बैटर दूँ, मुझे लगता है शायद चॉइस बॉल देखिए यहाँ पर. चलिए थोड़ा सा चॉइस बॉल भेजिए यहाँ पर. मुझे लगता है विजय मात्रे देखिए बात करेंगे, एक लेजेंड खिलाड़ी हैं सर. ये टूर्नामेंट उनके लिए है, लास्ट आखिरी टूर्नामेंट. उसके बाद है 40+ में दिखेंगे. उससे पहले देखिए जितना भी वो चॉइस करना चाहते हैं दीजिए भाई. ठीक है, बहुत बढ़िया. देखिए रेगुलर में उन्होंने बहुत अच्छे काम किए हैं, लेकिन देखिए चॉइस बॉल कहा जाए तो 7 से 8-10 आयोजनकर्ताओं की तरफ से दिया जाता है हर टीम को. उसमें से आपको 2 बॉल चॉइस करना है. दिन के बार से सर क्या कहना चाहोगे पिछले यहाँ पर आज खास करके बात करेंगे 6 रात आने वाला 7 नाइट कल फाइनल नाइट रहेगा, और कैसे तैयारी है कल फाइनल नाइट के लिए. नक्कीच आजची शेवटची साखळी सामन्यातली शेवटची रात आहे बाबूशाह म्हटलं तर. आणि उद्या पहिला सामना नक्कीच आपण वलप विपक्ष पाहिला तर वलप आणि बोर्डले संघामध्ये होणार आहे. परंतु इथे फायनलचा दिवस आहे, मेगा फायनल उद्या मंगळवार आहे. पाहिलं तर आई पालेश्वरी मातेचा हा दिवस आहे सर. आणि या मातेच्या चरणी प्रत्येक खेळाडू, प्रत्येक गावची आराध्य दैवत असतं, प्रत्येक गावची गावदेवी असतो. प्रत्येक खेळाडू येताना मात्र देवाला नक्कीच नमस्कार करून येणार आहे, कारण प्रत्येकाचं मेगा फायनल या प्रथम क्रमांकाची चमचमची जी ट्रॉफी आहे ती नक्कीच कोण मारणार ते आपण उद्याच्या रात्रीमध्ये नक्कीच पाहणार आहोत. तो चलिए चलेंगे मैच की तरफ, जहाँ पर देखिए वाड़ा ग्रुप हम देख सकते हैं इस वक्त है. शुभम राउत देखिए बात करेंगे दुबई के दाऊद, और उनका आज बर्थडे सेलिब्रेशन लगभग रात 12 बज चुका है, लेकिन सेलिब्रेशन जारी है. जहाँ हम देख सकते हैं हमारे प्रशांत दादा पवार लीजिए, निखिल दादा टांडेल देखिए, सरपंच साहब संजय दादा पाटिल लीजिए, विकास दादा मात्र लीजिए, अतुल दादा चिखलेकर, अजय दादा चिखलेकर, पिंटिया भाई भी देखिए हमारे वहाँ पर मौजूद हैं. पूरा देखिए यहाँ से वाइट क्या जब देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से सतीश माली साहब देखिए बात करेंगे, मनोबल बढ़ाते हुए यहाँ से अपने टीम का कैश प्राइस है, और उसके साथ आशीर्वाद दादा पवार भी हम देख सकते हैं. और जहाँ पर पहला देखिए गेंद के ऊपर वाइट देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ. रिवॉल्सर यहाँ पर 50 बनने के साथ साथ 51 रनों के टारगेट से इक्यावन के टारगेट से 51 रनों के टारगेट है यहाँ पर से. अविनाश दादा उल्लूकर साहब को भी देखिए हम लगातार देखते आ रहे हैं, बहुत अच्छी. नक्कीच इथं पाहायला गेलं तर फलंदाजी करणारा संघ आपण पाहतो देवीचा पाडा संघ. तर एकीकडे पाहिलं तर खेळणे संघ इथे बिग फाईट मॅच पाहायला मिळतो. आत्ताचा चेंडू सुरेख चेंडू भिरकावलाय. इथे काय घडलंय तर सुरेख चेंडू होतं बाबूशाह पहा ही कमालीची. आपण जो म्हटलं होतं की क्लायमेट रात्री 12 नंतर जो क्लायमेट चेंज होतो या क्लायमेटचा हा परिणाम असावा.
नहीं, बड़ा विकेट देखिए बात करेंगे यहाँ पर सुजय मात्रे का विकेट नहीं, ये मैच का टिकट हो सकता है आगे का सुपर 12 का। बड़ा विकेट फेंक दिया, देखिए हम देखेंगे किस तरह से आउट हुए यहाँ से बैटर से। और एकदम से देखिए फुल लेंथ था यहाँ पर से, और क्लाइमेट जो बताया आपने सही बताया, उसके साथ साथ गेंद देखिए बाउंड्री लाइन के बाहर पहुंचना कठिन हुआ, थोड़ा खींचकर मारे और थोड़ा सा ताकत की बॉटम एंड का और थोड़ा इस्तेमाल होना चाहिए था यहाँ से। जो आखिरी में जो झटका रहता है पावरफुल, वो झटका नहीं मिला। सिर पे देखिए दिशा यानी बड़ा विकेट, बिग विकेट निश्चित रूप से रिवल मात्रे से 51 के टारगेट से। लेकिन विजय मात्रे देखते हैं यहाँ से क्या इतिहास लिख कर जाएंगे क्या पर, खास करके देखिए बात करेंगे अपने टीम को क्या बड़ा जीत देकर अलविदा जो रेगुलर क्रिकेट से लेने वाला खिलाड़ी, देखिए बात करेंगे लेजेंड खिलाड़ी। और इस वक्त देखिए 1 डाउन पर बल्लेबाजी के लिए उतरता हुआ, और कहते ना मुहूर्त देखते ना सूरत देखते हैं, ये हमेशा टीम का जरूरत देखते हैं। देखिए जैसे युवा अब तैयार होकर आ रहे हैं, शायद उन्होंने अनाउंसमेंट किया यहाँ से आखिरी टूर्नामेंट उनके लिए। लेकिन क्या इस आखिरी टूर्नामेंट के सेकेंड मैच देखिए, सेकेंड राउंड का फुल लेन खराब गेंद था जिसका फायदा पूरी तरह से नहीं ले पाए, 1 रन आता हुआ यहाँ से। और विजय मात्रे देखिए इतने हाइट वो खुद थे, जहाँ पर गेंद की ऊंचाई भी थी, यहाँ से लंबे कद के खिलाड़ी रहते हैं तो गेंदबाज के पास भी एक फायदा रहता है। समीकरण की बात करेंगे लगातार, ये आपको जानकारी देता जाएंगे। 21 गेंद की अभी भी 48 की जरूरत है। राकेश पानीकर पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी की है, इस बार बहुत जिम्मेदारी इनके ऊपर आ चुका होगा। और सीधा स्टेट खेले हैं फील्डर्स हैं यहाँ पर, ओ कमाल का पल्ला जवाब। अश्विन माली देखिए यहां से बात करेंगे, हाँ जवाब यहाँ पर आसान नहीं रहता। रिवॉल्सर है आगे की तरफ भाग कर जाना और तेज जिस गति से गेंद निकल रही थी उसके बाद अपने आप को नीचे झोंकना और गेंद को रोकना। कहते ना आज अगर सर झुकाकर मेहनत करोगे तो कल पकड़ के साथ सर उठाकर। ओ ये भी देखिए छोटा गेंद था, खेलना चाहते थे, मुझे लगता है ऑफ साइड पर है, बल्ला घूम गया आखिरी समय में यहाँ पर से। थोड़ा सा निराश विजय मात्रे, जानते मैंडेटरी पावर प्ले रन नहीं आए, जहाँ पर देखिए 18 गेंद में आजकल देखिए 40-45 बनता रहता है। लेकिन जो हमारे यहाँ पर दिनकर वारसे सर ने बताया ऑफ स्टंप से बाहर गेंद था, खींच कर लाए यहाँ से, और उस हिसाब से देखिए यहाँ से। और अश्विन माली देखिए क्या है पट, क्या फील्डिंग भाई, गजब की फील्डिंग थी। 19 गेंद 46 की जरूरत है। और इस बार भी देखिए लेन एकदम से खींच कर रख रहे हैं, गेंद थोड़ा रुक कर आ रही है, गेंद थोड़ा सा रुक कर आ रही है। 18 गेंद 45 की जरूरत है। प्रति ओवर की बात करेंगे तो यहाँ से 15 के औसत से रन बनाना होगा, और टीम का स्कोर देखिए अभी 6 तक पहुंचा है यहाँ पर। और 18 गेंद 45 यहाँ से, काम तो आसान नहीं है और कितना मुश्किल रहेगा। चलिए अगला मैच के लिए कप्तान तैयार रहिए, खासकर पेटाली टीम पहला 2 मैच बहुत बढ़िया जीते यहाँ से, कौशल ने प्रभावित किया देखिए लाजवाब। और इसके साथ साथ संदीप ने भी देखिए 22 रनों का जो इनिंग्स खेला था, 51 रनों की यहाँ से टारगेट से। और रिवर्सर ये टारगेट अगर रात 10-11 बजे होता है तो फिर उतना मुश्किल नहीं, लेकिन 12 के बाद भी होता है भाई, उसके लिए आपके अंदर एक जुनून से होने चाहिए। लेकिन जिस तरह से यहाँ पर बात करेंगे खास करके सचिन स्पोर्ट्स खेलने टीम का जो एफर्ट दिखा रहे हैं ये काबिल तारीफ है। ये इनकी एफर्ट बता रही है कि कितनी बेताब है इस मैच को बचाने के लिए और जीतने के लिए। लेकिन राकेश पानीकर जब तक है मैं कहूँगा थोड़ा खतरे का घंटी बनी रहेगी। दुर्गानाथ चुर्गे सर देखिए, क्योंकि पिछले मैच में देखिए ज़्यादा बल्लेबाज को मौका भी नहीं मिला, सुजय लंबा खेल गए 47, और उसके बाद देखिए राकेश भी खेल गए उनके साथ में, तो दुविधा रहेगा नीचे बल्लेबाजी को। लेकिन यहाँ से अगर विकेट गिरता है मुश्किल ज़्यादा बनेगा। राकेश पानीकर देखते हैं यहाँ से क्या माइंड सेट रहेगी उनकी, तो दिमाग में एक ही सोच रहेगी। ओ यह चलिए यहाँ पर राकेश पानीकर, ये कहते हैं ना अति गाय संकट है, चुकीला माफी नहीं, बहुत बड़ी चूक हो सकती है रिवल्सर, क्योंकि यही गलती बात करेंगे पहली मैच में किए थे गावदेवी वाउंजेट टीम में। सुजय का कैच छोड़ा था और राकेश पानीकर का भी कैच छोड़ा था यहाँ से। फर्स्ट स्लिप पर देखिए कैच लगभग हाथों में आ गया था। करण धामड़े देखिए फील्डर थे यहाँ से, मुझे लगता है ये ज्यादा उत्साहित थे, ज्यादा एग्रेसिव हो गए थे। होता है भाई, पेशर में होता है, मैदान के अंदर एक अलग से माहौल रहती है, एक अलग से फीलिंग रहती है। हाँ क्या छोड़ा है भाई, बात तो यही कहा था, तुन्ना तुन्ना, अब तो गेंद गया बहुत लंबा भाई मुन्ना,
क्योंकि ये छक्के ने देखे मैच को करीब अब लेकर आ रहा है धीरे धीरे। इतना तो करीब नहीं, लेकिन रिवॉल्सर ये छक्का देखिए, ये छोटा मामूली छक्का नहीं लगा है, ये जितना बड़ा छक्का लगा है ना, रन भलाई 6 आया है, लेकिन कॉन्फिडेंस इसके अंदर ना 36 का देकर गया होगा बैटर के अंदर। दिनकर बारसे सर, एक छक्का जब आप लगाओ ना मैदान के अंदर, वो फीलिंग वो खुद बैटर जानता है कि उसके अंदर कितनी कॉन्फिडेंट आता है। इसलिए तो कहता हूँ खुद को मेहनत में फ्राई करो। 16 गेंद 38 की जरूरत है और कोशिश एक बार नहीं बार बार करो, कामयाबी भी खुद आपके कदम चूमेगी। थोड़ा कॉन्फिडेंट लेवल हाई करो। ये देखिए, यही बात कर रहे थे, कॉन्फिडेंट लेवल हाई, लेकिन इस बार फंस गए भाई। शॉर्ट सिलेक्शन देखिए, मिड विकेट पर फील्डर थे, किस्मत को नहीं थी मंजूर, लेकिन फील्डर थे वहां से और रोहन गोंदली थे यहां से, जूनियर रोहन गोंदली थे यहां से। देखिए बात करेंगे, कैच बढ़िया लिया यहाँ से, क्योंकि रिवॉल्सर राकेश पानीकर यहाँ पर एकदम से आक्रामक रूप बना लिए थे, लेकिन जो शॉर्ट सिलेक्शन उन्हें बना रहे थे कि मिड विकेट के ऊपर से खेला जाए, लेकिन थोड़ा गेंद रुक कर आ रही थी, फंस कर आई थी, बल्ला थोड़ा जल्दी आ गया था, और थोड़ा बल्ला लेट आता तो और आपको हाइट देने में, गेंद को ऊंचाई देने में फायदा हो सकता था। कहते ना, गेंद के नीचे से आप जितनी वार करोगे गेंद उतनी ऊपर जाएगी। अगर थोड़ा फ्लैट बल्ला आ जाता है तो फिर फ्लैट कैच देखते हैं, फ्लैट सिक्सर देखते हैं। फ्लैट सिक्सर तभी होता है जब गैप रहती है। रिवॉल्सर आज हमारे साथ में खूब मजा आ रहा है। ओ, ये तो मन बनाकर आए हैं ऐसा मानो कि मुझे लगता है ये वाड़ा ग्रुप से पूरी टिप्स लेकर आए हैं। नौटिया देखे, इनकी नाम भी है भाई, नौटिया देखे बात करेंगे। विकास खास करके अच्छे गेंदबाज हैं, लेकिन गेंदबाजी इस मैच में बात करेंगे ना, मैं राहुल सालुंके का तारीफ करना चाहूंगा। अगर वो 8 रन देकर ओवर को ना कंप्लीट करते तो ये रन और भी आगे हो सकता था। 19 पर देखिए 2 विकेट। चलिए गेंद पहुंचाइए, मैच बॉल भाई, इतना दूर चला गया। चलिए छक्का आने के साथ साथ है 14 गेंद 32। देखिए 12-30 बनता है, 12-35 बनता है। नॉन्टी आज मन बना लिया भाई। यहाँ पर सुजय का विकेट गया, थोड़ा इन्हें ऊपर बल्लेबाजी में उतारा गया। यहाँ पर कहते ना, किस्मत हर किसी को मौका देता है, मेहनत है चौका देता है। वहीं देखिए बात करेंगे, खेलने टीम भी मेहनत कर रही है और नॉन्टिया की बैटिंग देखते हैं कितना लंबा। और एक, वाह रे वाह, ये छुपा रुस्तम निकला भाई, फटा पोस्टर क्या निकला हीरो। रिवॉल्सर इसलिए कहते हैं ना, किसी की ताकत का अंदाजा मत लीजिए भाई, उसकी शकल से नहीं, अब उसकी अकल से बात करेंगे। और ये देखिए हल्के से फ्रंट फुट पर आकर, ओ बल्ले बल्ले, अब गेंदबाज थोड़ा सा थल्ले थल्ले। रिवॉल्सर गेंद में कोई खराबी नहीं थी, हल्की सी लेन आगे था, लेकिन अगर जगह पे खेल जाते। और जो बल्ले का देखिए बात करेंगे, जो मुंह वो एकदम से देखिए सीधा रखे थे और प्लाट रखे थे। यहाँ पर जो हमने बात की थी, जो राकेश वानीकर ने खींचकर मारा था, और ये प्लाट देखिए सीधा लिया बल्ला को यहाँ से। अब समीकरण देखिए बात करेंगे, 13 गेंद 26 की जरूरत है। देखिए 13 चेंडू 26 धावाची गरज आहे। मॅच कुठे होता आता बघा कुठे। जसं सुजेचा विकेट गेला, दबाव होता, भरपूर दबाव होता। राकेश वानीकरने एक षटकार मारला, कमबॅक नंतर राकेशच्या विकेटचे दबाव। नंट्या दूर रखते हुए भाई यहाँ से वाइड का इशारा। अब तो नोंटिया की बल्लेबाजी बता रही है भाई, अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया, मैं हूँ कौन, मैं हूँ डॉन। क्योंकि गेंदबाज अब बाहर निकल रहा है, यानी डॉन के जिससे संघर्ष किया। मुझे लगता है वाड़ा ग्रुप से आवाज आ रही है, पिंटिया भाई पूरा वाड़ा ग्रुप देखिए वो भी चार्जिंग हो चुके हैं। ओ आप देखिए वापसी करते हुए। हाँ ये होता रहता है, ये क्रिकेट है दोस्तों, एक तेरी एक मेरी, ऐसा होता है भाई। लेकिन मैच में रंग भरा है भाई। वो देखिए इस बार भी थोड़ा एक्रॉस ले गए, जिस तरह से हम रिप्ले देख सकते थे। रिवॉल्सर अगर थोड़ा वो सीधा खेलते तो फिर उससे दूर पहुंचा सकते थे। 12 गेंद के 25 की जरूरत है। तर इथे पाहायला गेलं तर आपण सर अतिशय सुरेख अशी मॅच पाहतो पहा। देवीचं परा विपक्ष पाहिले तर खेळणे संघ दोन्ही संघ एकाच जवळजवळचे संघ आहेत। त्याच्या समीकरण पाहिलं गेलं तर 12 चेंडूमध्ये आल्यात 26 धावा आणि आता समीकरण उरलंय 12 चेंडू 25 धावा। संदीप मात्रे, अजय मात्रे देखे बात करेंगे, कृष्णा पाटिल देखे, कानपुली, विनायक, बहुत सारे देखे यहाँ से स्क्रीन पर देखे। 24 लाइव कहा जाए तो इनकी ये खासियत है, कहते ना तेरी ये जवानी बाबा पीछा ना छोड़े।
इनकी लाइव किसी का पीछा नहीं छोड़ती है। 12 गेंद 25 की जरूरत है। अब एक स्वीटर एक क्वार्टर से ज्यादा गर्मी दे रहा है ये मुकाबला। अब मुझे लगता है शुभम राउत का जो बर्थडे था ना, इसमें अब गर्मी आ गई है भाई। लेकिन इस मैच देखिए अभी कोई हारा नहीं भाई, कोई जीता भी नहीं यहाँ से, मैच एकदम से ऑन है। लेकिन जो दबाव खेलने टीम ने बनाया था ना, मैं कहूँगा नॉन्टिया ने 2 छक्का लगा कर थोड़ा दबाव डाली है। लेकिन विजय मात्रे देखिए अलविदा कैसी रहेगी इनकी। विजय मात्रे देखिए एक लेजेंड खिलाड़ी, खुद छोड़ दिया विकेट, तालियां बजनी चाहिए। अंपायर का इंतजार नहीं किया यहाँ से। देखिए एक आशिक बनता है, इसके से एक लेजेंड बनता है, इसके से रिवॉल्सर यही बात किया यहाँ से। विजय मात्रे को देखिए पर सेकंड करते हुए, क्योंकि खास करके अभी उन्होंने देखिए यहाँ मैदान छोड़े, आउट हुए। अंपायर भी देखिए कुछ सैल्यूट है। क्या अगला इनिंग उनसे देख सकते हैं या ना देख सकते हैं ये कहना कठिन है। मैच जीतेंगे तो वो दिखेंगे, लेकिन समीकरण की बात करेंगे 11 गेंद 25। सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये हे विजय म्हात्रे यांचं आपण अभिनंदन करूया मित्रांनो। अनेक वर्षे ज्याने देवीचा पाडा क्रिकेट संघाला गती, विजय एक बॅट फक्त उंच करायचे विजय म्हात्रे। क्या बात है विजय सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये बघा आमचे अविनाश शेठ उलवेकर साहेबाई सुद्धा त्याचं अभिनंदन केलेलं आहे। त्याचं कारण आहे अनेक वर्षे ज्याने देवीचा पाडा क्रिकेट संघाला अतिशय लहान वयामध्येच गती आणि दिशा देण्याचं काम केलं। विजय निश्चित स्वरूपात या स्पर्धेतून निवृत्ती त्यांनी जाहीर केलेली आहे। चला बोलूया पुन्हा एकदा बाबूशाह यांच्याकडे। नहीं देखते यहाँ से महागुरु सर, अगर मैच जीते तो फिर विजय को वापस देखने को मिलेगा, अगर मैच हारे तो फिर साथ ही इनिंग उनके लिए आखिरी हो सकता है। रिटायरमेंट के बाद भी देखिए कई खिलाड़ी वापसी लेते हैं। रिवॉल्सर 40+ लेकिन रेगुलर फिर भी खेलते हैं, अंतर्राष्ट्रीय में भी आप देख सकते हैं। एक चीज देखिए पर बात करेंगे समीकरण यहाँ पर 10 गेंद 24 शरद पड़ के देखिए अनुभव है। विजय मात्रे देखेगा ऐसा खिलाड़ी रिवॉल्सर है, कहते ना तुझे भूल जाना जाना मुमकिन नहीं। और 10 गेंद देखिए अब 24 की जरूरत है, तो याद ना आए ऐसा कोई थी नहीं, वो खिलाड़ी को याद किया जाएगा। अनिल टेम्बे सर ने भी देखिए थॉमस दिखाते हुए बहुत देखिए उनके करियर में, उनके कारगिर में देखिए अच्छे काम किए बैटिंग बॉलिंग से। लेकिन इस वक्त देखिए नॉन टी के ऊपर सबका नजर है भाई। विकास पाटिल देखिए बात करेंगे यहाँ से। हमारे रतन दादा मात्रे भी देखिए मैच का एंजॉय ले रहे हैं। 10 गेंद 24 की जरूरत है। पिछली ओवर में सनसनी मचाया था, ओ डर डर, लेकिन नाइल पकड़ लिया भाई। वाइट ही यार कर देखिए। अब तालियां खेरना की खेमा से आती हुई यहाँ से देखिए रिप्ले में देख सकते हैं। और गुड अंपायरिंग, वेरी गुड, क्योंकि एकदम जो वाइड लाइन है ना उसके अंदर से गई गेंद, कौन पकड़ के विकेट कीपर तक तभी बाहर था, लेकिन बल्लेबाज का रेडर में था। ओ नांटिया का विकेट पड़ा। विकेट इस समय जिस खिलाड़ी ने मैच में मचाई थी सनसनी, लग रहा था कि सर रविंद्र जडेजा मैदान पर हैं, इस वक्त उनका विकेट गिर जाना 2019 वर्ल्ड कप का याद कर लीजिए। सर रविंद्र जडेजा का विकेट गिर जाना, उसके बाद महेंद्र सिंह धोनी के लिए उतना आसान नहीं था, क्योंकि रविंद्र जडेजा देखिए क्या जड़ में गेंद रखते हुए। पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय वसंत काटवले साहेब, आपण हेमराजदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर पालेश्वरी आमच्या कमिटीचं निमंत्रण स्वीकारून या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलं। या स्पर्धेमधून ते सांगता घेतात, त्यांचं पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत। क्या गेंदबाजी महागुरु सर, 4 गेंद में केवल एक ही रन दिए हैं। ओ कमाल का। 8 गेंद 24 की जरूरत है यहाँ से। न्यू बैटर देखिए बात करेंगे रोशन पाटिल, लेके बात करेंगे रोशन देखिए यहाँ पर गए हैं, सिंगल लेंगे और सिंगल के साथ साथ देखिए यहाँ पर स्ट्राइक है। शरद पढ़ के रखने चाहेंगे, शरद पढ़ के देखिए एक समय के वीरेंद्र सहवाग बतौर ओपनर देखिए इन्हें देखा करते थे, लेकिन होता है कभी कभी लेजेंड होने के साथ, एज होने के साथ। पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय श्री वसंत शेठ काटावले साहेब भाताने यांच्या वतीने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेला 3000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत। 7 गेंद 23 की जरूरत है और शरद पढ़ के खींचकर मारा है, लेकिन फील्डर्स वहां पर है। पहला रन दूसरे के लिए नहीं लेना चाहेंगे, स्ट्राइक रखना चाहेंगे। और 6 गेंद क्या 22 की जरूरत है। देखिए मैच कहाँ था भाई, मुझे लग रहा है शायद 12 गेंद 25 की जरूरत थी, लेकिन गेंदबाज ने काम 25 किया भाई। हसीन मालिक के लिए तालियां तो बजनी चाहिए भाई, कमाल के। देखिए इन्होंने बता दिया भाई, फूल तोड़ते हैं डाली से, लेकिन डर लगता है माली से।
और ये अश्विन माली ने देखिए ना डाली से फूल तोड़ने दिए, केवल देखिए 3 रन खर्च किए। इसलिए तो कहा जाता है डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। अश्विन माली ने देखिए उस डाली में मजबूती दिया, फूल खिला 6 गेंद 22। लेकिन क्रिकेट है दोस्तों, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। क्या यही शरद पढ़ के जिनके नाम बड़े बड़े इतिहास कारनामा, क्या आज एक दूसरा लेजेंड मुश्किल समय में खड़ा उतर पाएगा? रोहन गोंदले देखिए बात करेंगे, बल्लेबाजी में अच्छा खासा रन बनाए हैं। 33 देखिए 33 रन, 2 अच्छा चीज यहाँ पर देखने को मिला। रोहन गोंदले की देखिए बात करेंगे यहाँ पर बैटिंग 33, और वही बात करेंगे और उसके बाद देखिए अश्विन माली की गेंदबाजी, थोड़ा बल्ला जल्दी लेते हुए स्लोर गेंद, लेफ्ट हैंड गेंदबाज थे रिवॉल्सर, शायद नॉन्टिया रहते तो एक मौका बन सकता था लेफ्टी टू लेफ्टी। वो विकेट थोड़ा उन्हें इंतजार और कर सकते थे, मौका ले सकते थे आखिरी ओवर के लिए। ये माइंडसेट गेम होती है, आपको सोच में होना चाहिए कि आने वाला ओवर कौन सा होगा। शरद पढ़ के देखिए कोशिश तो कर रहे हैं, लेकिन से कहा जाता है ना कोशिश करने वाले की हार नहीं होती है, लेकिन मेहनत करने वाले की तो हार नहीं होती ना भाई। मेहनत तो कर रहे हैं यहाँ पर। लेफ्ट हैंड गेंदबाज देखिए यहाँ से रोहन गोंदले देखिए यहाँ से बात करेंगे। शरद पढ़ के देखिए निराश चेहरा, बढ़िया कैच यहाँ पर लेते हुए बाउंड्री पर। आणि बाबूशाही ते सामना संपल्यानंतर ऋत्विका आणि सोराली 11 क्रिकेट संघ, देवीचा पाडा क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू असतील, आमचे सर्व ऑर्गनायझर कमिटी, त्यांचे सर्व समर्थक असतील, मग अशोक शेठ सालुंके साहेब असतील, प्रमोददादा पाटील, तुम्ही सर्वांनी थांबायचे आहे। सोमनाथ असतील खऱ्या अर्थाने, नवनाथ, कारण आपण आज विजय म्हात्रे ज्यांनी अनेक वर्षे देवीचा पाडा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केले, एक आदर्श क्रिकेटर, ती लेजंड क्रिकेटर म्हणून आवडतो, त्यांचा प्रत्येक समालोचकाच्या दृष्टिकोनातून उल्लेख केला जाईल। त्याला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्याचा सन्मान इथे केला जाणार आहे। एका चेंडूवर खऱ्या अर्थाने एका धाबेवर समाधान इथे मानावं लागतं। आणि आता मात्र किरणे क्रिकेट संघ इथे सक्षमरित्या एग्रेसर होता नहीं थे बाबूशाह, अपन इथे पातो। ओटू बाबूशाह नहीं बिल्कुल मांगरू सर, अब जो युवा खिलाड़ी को थोड़ा सा जिम्मेदारी अब उठाना होगा। एक लेजेंड देखिए बात करेंगे टीम से, ये देखिए देर से आता हुआ ये छक्का है या अंदर है, देखते हैं 6 रन आता हुआ, लेकिन छक्के से ज्यादा खुश नहीं है यहाँ पर। जिससे कहते ना शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचिए शादी से खुश नहीं और यहाँ से छक्के से खुश नहीं, बहुत देर हो गया छक्का आने में। लेकिन जो तीसरा ओवर था मैच का, बहुत बड़ा टर्निंग पॉइंट उभर रहा। 3 रन 2 विकेट से, और पहला उन्होंने विकेट चटकाई यहाँ पर विजय म्हात्रे, और उसके बाद वाइड देखिए आता हुआ यहाँ से। मैच का यहाँ पर रंग ला रहे हैं, क्योंकि समीकरण की बात करेंगे तो अभी भी देखिए यहाँ से 2 गेंद 14 की जरूरत है यहाँ से। अगर कुछ एक खराब गेंद आई, नहीं रोहन जानते भाई यहाँ से कि 2 छक्का लग जाए चलेगा, लेकिन 2 खराब गेंद नहीं निकलने चाहिए। कितना बढ़िया देखिए ऑफ कटर कर रहे हैं, लेफ्ट हैंड गेंदबाज हैं, रिवॉल्सर है, आपको भी मजा आता होगा, लेफ्ट हैंड गेंदबाज आप भी हो। और बैटर के लिए देखिए वो लेग कटर बाहर की तरफ निकल रही है, फायदा होता है। इसलिए देखिए सर रविंद्र जाडेजा आज भी हिंदुस्तान टीम के लिए लंबी समय से। चला पेडली क्रिकेट संघ लगेच संपर्क साधा, संघाने किया तुम्ही इथे। अक्सर पटेल भी देखिए क्या बढ़िया देखिए, जगह से थोड़ा सा कैरम बॉल भी देखिए देखने को मिलता है यहाँ से, हल्का से सीधा रख करके निकल गया यहाँ से चाइना मैन गेंदबाज। अब तो चलिए विजय म्हात्रे, आपको निश्चित रूप से विजय दादा म्हात्रे एक हमारे लेजेंड की बात करेंगे। रीति रोहन गोंदले याच्यासाठी इथे सतीश शेठ माली यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे। आताच्या सामन्यामध्ये सचिन स्पोर्ट्स किरणे क्रिकेट संघाने ऋतिका सोराली 11 क्रिकेट संघ देवीचा पाडा क्रिकेट संघावर मात करत तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे। किरणे क्रिकेट संघाचं अभिनंदन आणि देवीचा पाडा क्रिकेट संघाचा आभार। यानंतर विजय म्हात्रे बघा मित्रांनो, आज सेवानिवृत्ती होणार आहे, बॅट घेऊन सर्व